श्रद्धात्रय विभाग योग आणि त्यातला आज आपण 23वा श्लोक सुरू करत आहोत. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृत ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. सर्व ही जगाचे उत्पत्ती कारण विश्रांतीचे स्थान अनादी है. तयाचे तो नाम एकची साचार परी त्रिप्रकार असे चिते तेची असे. ब्रह्मदे स्वभावे अनाम अजाती ऐसे वेदश्रुती जाणे जरी. आपल्याला माहितीये परब्रह्म जो आहे आकार रहित आहे, नामरूप विरहित आहे, फक्त एनर्जी फॉर्म मध्ये आहे आणि खूप प्रचंड प्रमाणात शक्तिशाली आहे, असं ते ब्रह्म आहे, परब्रह्म. तरी अविद्येच्या रात्री माझी सर्व भांबावले जीव देखोनिया. तयासी ब्रह्माची व्हावी ओळखण म्हणून या कुण दाखवीही. संसाराच्या दुःखे सर्वथा शिणून गाऱ्हाणे घेऊन येती जे का. पण आता ज्यांना ज्यांना अज्ञान आहे, ज्यांना परब्रह्म कळत नाहीये, परमात्म तत्व आपल्या आतलं कळत नाहीये, त्यांची अवस्था जसं अंधारात एखादा माणूस भांबावून जातो ना, त्याला काही रस्ता मिळत नाही, तशी अवस्था होते. संसाराच्या दुःखे सर्वथा शिणून गाऱ्हाणे घेऊन येती जे का. तया परब्रह्म ज्या नामे ओदेत तोची हा संकेत जाण पार्था. जीवाचा ब्रह्माचा अबोला फिटून जीव भावा लीन ब्रह्मपदी. जीवाचा आणि ब्रह्माचा किती सुंदर शब्द वापरले. जीवाचा आणि ब्रह्माचा अबोला फिटून. अनंत जन्म आपण अबोला असतो आपल्यात. परब्रह्म तत्व आत्मस्वरूपात एकटं आपलं शरीर धारण करून येतं, पण त्याचा इनकार्नेटेड सोल्सशी म्हणजे जीवात्म्याशी संवादच होत नाही, अबोला असतो. जीवाचा आणि ब्रह्माचा. जीव म्हणजे आत्ता म्हणलं इनकार्नेटेड सोल, जीवात्मा, आणि ब्रह्म म्हणजे आत्मा, ब्रह्माचा अंश आत्मा. यांचा संवाद होत नाही, अबोला असतो. म्हणजे तो शरीर धारण करून तर येतो, पण तो लोअर व्हेइकल्स मध्ये इतका मशगूल होऊन जातो, लोअर एनर्जी लोअर इगो मध्ये, पर्सनॅलिटी, की तो मी म्हणत शरीराला जे नाव घोंगडं पांघरलंय चादर, त्याला नाव आहे, आणि ते नाव घेऊन घेऊन कवटाळून आयुष्यभर जगतो आणि पुन्हा तो आत्मा निघून जातो. त्यांच्यात कम्युनिकेशन होत नाही, कनेक्शन बनत नाही, नातं बनत नाही. त्यामुळे अबोला म्हणलंय त्यांनी. जीवाचा ब्रह्माचा अबोला फिटून जीव व्हावा लीन ब्रह्मपदी. आणि जेव्हा हा अबोला मिटतो तेव्हा कम्युनिकेशन स्टार्ट होतं हायर सोल आणि इनकार्नेटेड सोल, जीवात्मा आणि परब्रह्माचा अंश असलेला आत्मा, ह्यांच्यात कम्युनिकेशन सुरू होतं ध्यानाच्या स्वरूपात. म्हणजे मी मागे एक्झाम्पल म्हणून सांगितलंय, अपलोडिंग अँड डाउनलोडिंग, म्हणजे वरून इन्फॉर्मेशन घेणं आणि खाली जगतानाचा अनुभव अपलोड करणं, आत्म्याला, वरच्या हायर सोलला इन्फॉर्म करणं, ते सुरू होतं. तेच आहे जीव भावा लीन ब्रह्मपदी, एकरूपता होती त्यांच्यात. म्हणून या वेदे कृपाळू होऊन काढीला शोधून ऐसा मंत्र. जया मंत्रे हाक मारिता ब्रह्मास सर्वत्र जीवास दिसे ब्रह्म. परिवेदांची या पर्वत शिखरी असे जी नगरी भव्य दिव्य. जीवाचा ब्रह्माचा अबोला फिटून जीव भावालीन ब्रह्मपदी. म्हणून या वेदे कृपाळो होन काढीला शोधून ऐसा मंत्र. जया मंत्रे हाक घाली मारिता ब्रह्मास सर्वत्र जीवास दिसे ब्रह्म. परिवेदांची या पर्वत शिखरी असे जी नगरी भव्य दिव्य. उपनिषदार्थ रूपी सुमंगल तेथे सर्व काळ रमती जे. ब्रह्मा समवेत तयासीच प्राप्त होय हा यथार्थ नाम मंत्र. काय सांगू फार पार्थास वारंवार करोनी उच्चार नामाचा या. प्रजापती लागी सृष्टीची उत्पत्ती करावया शक्ती आली चांग. वेडा पिसा ऐसा सृष्टीपूर्वी होता एकला विधाता ब्रह्मदेव. मज ईश्वराते नोळखे साचार तैसे चराचर रचून येणे. परी अर्थयुक्त घडता चिंतन आले थोरपण नामे एके.
झाला तो समर्थ रचावया सृष्टी, अक्षरेही ओठी येता तीन. मग त्या ब्रह्म्याने निर्मोनी ब्राह्मण, तयाचे स्वाधीन केले वेद. आचाराची रीत कळावी म्हणून, दिले हे साधन तया हाती. आणि जीवनार्थ यज्ञ व्यवसाय, एक हा उपाय सांगितला. आता जेव्हा हे ब्रह्माचा आणि जीवाचा संवाद नाही होत तेव्हा, किंवा होतो तेव्हा, ब्रह्मपदी आत्मा लीन होतो, जो जीवात्मा आहे तो. आणि त्याच्यासाठी म्हणून उपनिषदांचा, वेदांचा प्रकार आहे तो एक. वेदांमधलाच पार्ट आहे उपनिषद. तर उपनिषदांची निर्मिती झाली. आणि त्याच्यामध्ये काय सांगू फार पार्था वारंवार, करोनी उच्चार नामाचा या. प्रजापती लागी सृष्टीची उत्पत्ती, करावया शक्ती आली चांग. मागे मी सांगितलंय की त्याच्या वेद हे एक काय म्हणतो आपण ना, एखादं युजर गाईड असतं ना, तसं सृष्टीचं युजर गाईड आहे परमात्म्यानी बनवलेलं. एक 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 ऋषी मुनींना ते काम देऊन वेदांची निर्मिती केली आणि उपनिषदांची. आणि ते जणू काही आपल्याला जसं नवीन फ्रीज आणला, वॉशिंग मशीन आणलं, नवीन इलेक्ट्रॉनिक्स आणले की त्याच्याबरोबर एक युजर गाईड मिळतं, नवीन मोबाईल, की हा ऑपरेट कसा करायचा, याचा प्रोग्रामिंग कसं आहे, ह्याची काय कपॅसिटी आहे, ह्याच्यात काय फंक्शन्स आहेत, ते कसं असतं. तसंच वेदांमध्ये सगळं जग कसं चालवायचं, सृष्टी निर्मिती कशी वाढवायची, कशी कपॅसिटी, किंवा त्याच्यामध्ये कोणत्या जाती, मग त्यांचे धर्म काय, त्यांचं कार्य काय, कसं जगलं पाहिजे, ते सगळं त्याच्यात दिलेलं आहे. शेती कशी करायची, अन्न कसं पिकवायचं, किंवा वेगळ्या वेगळ्या धर्माची लोक आहेत त्यांनी कसं जगायचं, ब्राह्मणाचं जीवन कसं पाहिजे, क्षत्रियाचं कसं पाहिजे, हे पूर्ण त्याच्यामध्ये वेदांमध्ये कर्मकांडाच्या भागामध्ये दिलेलं आहे. आणि हे सगळं कर्मकांड करून वेदांचा अंत म्हणजे परमात्माकडे जाणं, ते सुद्धा व्यवस्थित सगळं दिलेलं आहे. म्हणजे काय की युजर गाईड आहे युनिवर्सचं कम्प्लिटली. प्रजापती लागी सृष्टीची उत्पत्ती, करावया शक्ती आली चांग. वेडापिसा ऐसा सृष्टीपूर्वी होता, एकला विधाता ब्रह्मदेव. मज ईश्वरा ते नोळखे साचार, तैसे चराचर रचून येणे. परी अर्थयुक्त घडता चिंतन, आले थोरपण नामे एक. नामे एके. झाला तो समर्थ रचावया सृष्टी, अक्षरेही ओटी येता तीन. मग त्या ब्रह्म्याने निर्मोनी ब्राह्मण, तयांचे स्वाधीन केले वेद. आता वेद कोणाच्या हातात द्यायचे, तर ब्राह्मणांच्या. त्यांनी ब्राह्मणांच्या हातात वेद सोपवले. आचाराची रीत कळावी म्हणून, दिले हे साधन तया हाती. आत्ताच सांगितलं मी, त्याचे ते युजर गाईड आहे, त्यामुळे त्याच्याप्रमाणे जगायला शिका, असं टाईप मध्ये ते समाजाला देऊन टाकलं हातात. आणि जीवनार्थ यज्ञ व्यवसाय, एक हा उपाय सांगितला. मग किती नेणो निर्मिली इतर, प्रजाती अपार ब्रह्म्यानी. तयांसी जीवन साधन म्हणून, दिले त्रिभुवन अग्रहार. अग्रहार म्हणजे जमीन दिली. असो ऐसे जेणे नाम मंत्रे भले, थोरपण आले विधात्यासी. तयाचे स्वरूप ऐक सांगू येत, म्हणे रमाकांत पार्था लागी. सर्व मंत्रा माझी श्रेष्ठ जो ओंकार, तेची अद्याक्षर मंत्राचे ह्या. आता इथे वर म्हटलंय त्यांनी की 3 अक्षरी मंत्र मिळाला. काढीला शोधोन ऐसा मंत्र, जया मंत्रे हाक मारिता ब्रह्मास, सर्वत्र जीवास दिसे ब्रह्म. ओमकार, जो परब्रह्माचा फर्स्ट साऊंड आहे, डिवाइन साऊंड ओम. त्याच्यातनच खरं तर सृष्टीची निर्मिती झाली, ओंकाराच्या पुढे. तर तोच ओम, श्रेष्ठ ओंकार, त्याची अद्याक्षर मंत्राचे ह्या. आणि तुझा वर्ण तत्कार तो जाण, सत्कार तो वर्ण तिजा तेथे. ओम तत्सत ऐसे पाहे ऐशापरी, असे हे तिहेरी ब्रह्मनाम. उपनिषदेती नाम मंत्रसार, सांगती साचार हेची एक. ब्रह्मनामाशी या होनिया एक, कर्म ते सात्विक आले चाले जेव्हा. तेव्हा तर यापुढे जोडून या हात, मोक्ष मूर्तिमंत उभा आहे. परिदैव योगे लाधला साचार, रम्य अलंकार कापुराचा. तरी देही कैसा करावा धारण, लागे हे जाणून घ्यावे ऐसे.
तैसे आरंभिले जाईल सत्कर्म मुखे ब्रह्मनाम उच्चारोनी परिविनियोग ठाऊका नसेल तरी ते होईल वृथा सारे. आता एक सिंपल आहे कापुराचा अलंकार. तर कापूर म्हणजे प्रज्वलनशील आहे ना, म्हणजे पटकन पेटू शकतो. तर किती त्याच्यातनं आपल्याला कळतंय की तरी देही कैसा धरावा धारण लागे हे जाणून घ्यावे जैसे. अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे त्याला केअरफुली हँडल करावं लागतं आपल्याला. असं कापूर कुठेही ठेवला, कसाही नेला, कसाही वापरला असं नाही चालत. ज्वलनशील असल्यामुळे पटकन आग पकडतो. तैसे आरंभिले जाईल सत्कर्म मुखे ब्रह्मनाम उच्चारुनी परिविनियोग ठाऊका नसेल. जर त्याचा उपयोग कसा करायचा आहे माहिती नसेल ब्रह्मनामाचा, ओंकाराचा किंवा मंत्राचा, तर सगळं व्यर्थ आहे. त्याचा ओमचा उच्चार कसा करायचा किंवा दिलेलं गुरूंनी सुद्धा आपल्याला ध्यान करण्यासाठी अद्याक्षर असलेलं अद्याक्षर नाही मंत्र दीक्षा दिलेली असते. तर त्याला उच्चारण कसं करायचं, कधी करायचं, कसं पद्धतीनं करायचं, किती कुठला कुठला शब्द किती लांब खेचायचा, कुठे प्रेशर द्यायचं, इतकं बारीकीने आहे खरं तर मंत्राचा अभ्यास हा. मंत्र असेच आपली माळ घेतली आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन प्रॉपर व्हावं लागतं, नाहीतर त्याचं ते व्यर्थ आहेत. म्हणजे साधं बडबड माणूस एखादा सामान्य करेल ना, तसे ते ठरतात, युजलेस होतात. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन करत नाही, योग्य ठिकाणी जोर देत नाही, योग्य ठिकाणी शब्द उच्चारत नाही, साऊंड त्याचा जो आहे तो प्रॉपर येत नाही, तर तो बेकार होऊन जातो. त्याचा काही उपयोग नाही आहे मंत्राचा. आणि म्हणून आपण बघितलंय की असं गुरु तर खूप मंत्रदीक्षा देतात, पण असे तर मग पटापट पटापट लोकांचं उत्थान झालं असतं ना, मग स्पिरिच्युअल पाथवर पुढे सरकले असते लोक. पण आपल्याला ते दिसत नाही. रडगाणी आपलं तेच तेच जीवनाचं चालू असतं. यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, माझं असंच आहे, माझं तसंच आहे. त्यातनं बाहेर येत नाहीत, कारण प्रोनाऊन्सिएशन नाही, त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन नाही, एनर्जी प्लांट केलेली नाही आहे, लक्ष दिलेलं नाहीये. बराच प्रकार आहे. ते कुठे बसून करायचं, काय करायचं, किती वाजता करायचं, बरेच वेगवेगळ्या मंत्रांचे वेगवेगळे इफेक्ट्स. आणि ते मंत्र तुम्ही काहीही कर्म कराल शरीरानं. शरीर म्हणजे तिन्ही शरीर नेहमी लक्षात ठेवायचं. शरीर म्हणलं की नुसतं चमडीचं शरीर नाही आहे, त्याच्याबरोबर सगळी तिन्ही चारी जेवढी शरीर आहेत तेवढं सगळं. शरीराने आपण कुकर्म करणार मनात, विचारात, थॉट, स्पीच, ऍक्शन मध्ये. आणि मग इकडे माळ जपणार तर ते शून्य आहे सगळं. अत्यंत मूर्खपणा आहे तो, काहीच उपयोग नाहीये. कारण शरीर शुद्धी, मनशुद्धी, विचारशुद्धी, वाचा शुद्धी असल्याशिवाय मंत्राचं सामर्थ्य चालत नाही. इकडे तिकडे बघत 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 आपलं जपमाळ ओढली, काही उपयोग नाही. पण तेच पावित्र्य असेल अंतर्बाह्य, आणि साधं विठ्ठलाचं जरी नाव घेतलं तरी तुमचं नैया पार होऊन जाऊ शकते. तर ते इतकं जास्त ते अर्थ सगळे कळले पाहिजेत. सगळ्या गोष्टी आहेत, समर्पण किती आहे, भक्तिभाव किती आहे, वैराग्य किती आहे आतमध्ये, ते सगळं महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी म्हणलंय परिविनियोग ठाऊका नसेल तरी ते होईल वृथा सारे. दैव योगे संत महंतांचा मेळा जरी घरी आला चालोनिया तरी मूढपणे, मूर्ख असं म्हटलेलं आहे, तरी मूढपणे होता अनादर लोपते साचार पुण्य जैसे. किंवा सुवर्णाचे निर्मळ सुंदर नाना अलंकार जोडोनिया तयांची एकत्र बांधोनिया मोठ जैसा निजकंठ शोभावा. तैसे जरी तोडी जडे ब्रह्मनाम घडे हाती कर्म सात्विक ते. मी आत्ताच म्हटलं, सेम बोललाय त्यांनी, की जर इकडे जप करताय आणि तिकडे काहीतरी भलतच चालू आहे, थॉट, स्पीच, ऍक्शन, शरीर म्हणजे तिन्ही, त्या सगळ्यांनी जर सात्विक कार्य नसेल, ते नीट एकत्र म्हणजे पूर्ण पूर्ण काय म्हणतो ना, पूर्ण ती माला अख्खी नसेल तुमच्या कर्माची, धर्माची, विचारांची आणि जपाची, तर ती ते काही सत्कारणी लागणार नाहीये, व्यर्थ आहे ती, नुसता शो शो आहे तो. बिलकुलच वेडेपणा आहे शुद्ध. तरी धनंजया विनियोगा विण तेही सर्व जाण वायात. बाळकासी भूक लागलीसे चांगा अन्नाचाही ढीग सन्निधानी परी खावे कैसे कळे ना तयास म्हणून उपास घडे जैसा. ऍक्च्युली ही अवस्था आहे.
ऍक्च्युली ही अवस्था. इवन आपला हा अभ्यास चालू आहे, पण तो नक्की डायजेस्ट कसा करायचा आहे, समजायचा कसा आहे, हेच माहिती नाही. काही उपयोग नाही त्या अभ्यास मिळाला, चान्स मिळाला, ऐकला, तरी काही उपयोग नाही. कारण खावं कसं आहे माहिती नाही, डायजेस्ट करावं कसं, चावायचं किती माहिती नाही, चव कळत नाहीये, तर ते अन्न बेकार आहे, उपास घडल्यासारखं आहे मग. काहीच उपयोग नाही. किंवा तेल वाता आणि तो बनी समीपही तिनी असोनीही लाभावयादी पठाऊकी ना युक्ती तरी नोहे प्राप्ती प्रकाशाची. आपल्याला युजर गाईड वापरायचं कसं, वाचताच नाही आलं तर ते इन्स्ट्रुमेंट काय वापरता येणार. त्यातले आता सगळेजण आजकाल मोबाईल आपण वापरतो बघतो, आपण बघतो की ते स्मार्टफोन सगळेच वापरून राहिले, अगदी म्हणजे आता कोणी सगळ्यांच्या हातात, इव्हन सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन्स आहेत. पण बऱ्याच लोकांना फंक्शन्सच माहिती नसतात त्याचा उपयोग कसा करायचा. बरीचशी मोर दॅन 50% फंक्शन्स माणूस वापरूनच बघत नाही. कारण त्याला माहितीच नसतं ते कसं जायचं, कुठे जायचं, काय करायचं, कसं वापरायचं. त्यामुळे त्याचा यूज नाही काही. एवढा भारी फोन घ्यायचा, पण त्याचे बाकीचे फंक्शन नुसतं कॉलिंग अँड मेसेज एवढंच येतं, आणि ईमेल चेक करा आणि युट्यूब बघा. चार गोष्टी माणूस करतो, बाकी काही मोबाईलचं करत नाही. फोटो काढणार, सेल्फ्या, त्याच्या पलीकडे त्याच्यात बरेच फंक्शन्स असतात, बरेच ऍप्स असतात, पण ते कुठेच जात नाही माणूस. त्याचा बेसिक यूज एवढाच झालेला आहे फोनचा. तसं झालं ते. तरी जे जरी तैसे जरी कर्म करावया चांग लाधला प्रसंग यथोचित आठवला मंत्र तरीही ते जाणा विनियोगा विण वृथा सर्व. म्हणून असं परब्रह्माचे जे एक परब्रह्माचे एक वर्णत्रयात्मक नाम असे. आता विनियोग तयाचा सांगेन ऐक सावधान धनंजया. वर्ण वर्णत्रयात्मक म्हणजे तीन वर्णांनी युक्त ओंकाराचं वर्णन आता ते करणार आहेत. अ, उ आणि म असे तीन वर्ण, त्याच्या त्याचं नाव दिलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की जर जसं सुरुवात आता केली इथे, की परब्रह्म आणि ब्रह्मतत्वाचं आणि जीवाचा आणि ब्रह्माचा अबोला मिटवण्यासाठी आपल्याला काय सोल्युशन दिलंय त्यांनी, तर ओंकार दिलेला आहे. एवढं सगळ्या श्लोकाचा एकच अर्थ निघतो की ओंकाराचं ज्ञान, परिपूर्ण ज्ञान आपल्याला पाहिजे, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तस्मादो दारुत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिना. अक्षरे ही तीन योजावी किरीटी आदि मध्य अंती कर्माची या. मध्य ब्रह्मवेत्या लागी ब्रह्म साक्षात्कार जाहला साचार याची मंत्रे. परब्रह्मी ऐक्य लाभावे म्हणून जाती ज्ञाते जन ह्याची मार्गे. वेदशास्त्र विधी सर्वही जाणून यज्ञ तपोदान आचरती. ध्याने तो ओंकार करीती गोचर मग नामोच्चार मुखे त्याचा. ह्यापरी ओंकार करोनी प्रकट मग तोची स्पष्ट उच्चारोनी. होती ते प्रवृत्त करावया कर्म प्रणवाचे वर्म जाणोनी हे. आता बरेच हिडन टीचिंग्स आहेत. म्हणजे इथे तर पहिले तो ओंकार उच्चारण व्यवस्थित पाहिजे. आणि ओंकार हा बाहेर आपण जेव्हा तोंडाने उच्चारतो तेव्हा त्याचं साऊंड आपण ऐकणं खूप आवश्यक आहे. तर ती एक गुप्त काय म्हणू शकतो, म्हणजे ओपनली न सांगितलेलं एक टेक्निक आहे ओंकाराचं. आणि त्यामुळे किती आयुष्यभर ओम ओम म्हणत राहिला माणूस तरी ते एका सर्टन फ्रिक्वेन्सी पर्यंतच कदाचित ओपन होईल, पण त्याच्या पुढे मेन पार्ट आहे तो जमणार नाही, कारण त्याचं टेक्निक माहिती नाही. आणि ते ह्यासाठी सगळ्यांना ओपन करून सांगितलेलं नाही, कारण त्याची व्हॅल्यूच नाही काही. माणसाला आपले फार स्मार्टली ग्रंथ लिहिलेले आहेत आणि चरित्र आणि पोथ्या इतकं स्मार्टली लिहिलेल्या आहेत. खरंच म्हणजे जबरदस्त आहे डोकं ह्याच्यात, की जोपर्यंत तुम्ही खोलात शिरून 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 अभ्यास करण्याच्या प्रवृत्तीनं त्या ग्रंथाला
अनेकदा वाचत नाही तोपर्यंत तुमचं ते उकलत जात नाही. एक अर्थ, दुसरा अर्थ, तिसरा अर्थ, चौथा अर्थ. आणि जसं जसं तुम्ही त्या, आता हे सगळं करताना पुन्हा इंटेन्शन काम करतं. तुम्ही काय इंटेन्शननी करताय? काउंटिंग करत वाचन करताय, एकदा वाचला, दोनदा, चारदा झाला माझा, पाचदा झालं, असं नाही. ते ज्ञान घेण्याच्या इंटेन्शन, इंटेन्शन ऑलवेज वर्क्स. काही असू दे ते, कुठलंही काम करताना इंटेन्शन कायम करतं आपलं. मेन तर इंटेन्शनच काम करतं. कारण एनर्जी फॉलोज थॉट. म्हणजे थॉट म्हणजे इंटेन्शन. आतमध्ये येणारं थॉट म्हणजे विचार म्हणजे इंटेन्शन, करण्यामागचं कारण. तर ते ते जे इंटेन्शन आहे त्याच्याप्रमाणे एनर्जी फॉलो करणार त्याला. तर इंटेन्शन नुसतं पूर्ण करण्यामागे असेल तर ते तसंच काम करणार. हजारदा पूर्ण झालं, लाखदा झालं. पण तुमचं एनर्जी तिकडे जाणार असेल की ह्याचा मला पूर्ण अर्थ समजून घ्यायचा आहे. एक लेअर ओपन झाला, दुसरा लेअर, जसं काल मी आपल्या सेशन मध्ये सांगितलं होतं की अंडरस्टँडिंगचे 6 लेयर्स आहेत. तर 6 लेयर्स मध्ये अंडरस्टँडिंग ओपन होत जातं, लेअर बाय लेअर, लेअर बाय लेअर, आणि मग लास्ट इन्व्हेन्शन पर्यंत जातं. तर तो तो जो लेअर आहे, लास्ट लेअर, तो ओपन व्हायला त्या पद्धतीने इंटेन्शन ठेवून पहिले तर करावं लागेल काम. नुसतंच मी आपलं इतकं वेळा हे करतो, वाचतो किंवा काही, आणि ग्रंथ म्हणून त्यांनी हिडन लँग्वेज मध्ये गुप्त ज्ञान, गुह्य ज्ञान का आहे ते? कारण नाहीतर म्हणजे योग्यता नसलेल्या माणसाच्या हातात नाही नाही ते उच्च ज्ञान सापडलं तर तो आपलं कोणालाही सांगत सुटेल आणि वाटत सुटेल. आणि म्हणून ते सांगण्यासारखं ठेवलंच नाहीये. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला जे कळतं, अर्थ कळायला लागतात, त्याला त्याच्याबरोबर हे ज्ञानही येतं की कोणाला सांगायचं नाही. गंमत म्हणजे, कारण ते मिळवण्याच्या स्टेजला पोचेपर्यंत त्याचा जर्नी काय असतो हा त्याला समजलेला असतो साधकाला. त्यामुळे त्याला हे कळतं की मला जरी अर्थ आत्ता लागले असले तरी मी ते ओपनली सांगायचे नाहीयेत. जेव्हा त्या कार्यामध्ये इनिशिएट केलं जाईल की तुला आता हे सांगण्याचं काम करायचंय किंवा हे टीचिंग स्प्रेड करायचं काम करायचंय, तेव्हा त्याला तो अधिकार येतो. तोपर्यंत बात सगळी अधिकाराची आहे. अधिकार म्हणजे आपण ठरवलेला नाही, वर्ण ठरवलेला. तो वर्ण ते ठरवतात कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही. ते इन्स्ट्रुमेंट ते शोधतात की कुणाच्या थ्रू द्यायचंय, कोणाच्या थ्रू किती द्यायचंय, किती दिवस द्यायचंय, कोणाला द्यायचंय. सगळा प्लॅन वर्ण होत असतो. त्यामुळे आपले ग्रंथ खूप स्मार्टली लिहिलेले आहेत. मस्त आहेत ते. म्हणजे जेवढं खोलत जाल तेवढी आतले दालनं उघडत जातात. एकाच्या आत एक, एकाच्या आत एक, एकाच्या आत एक. वंडरफुल. आणि खरंच सिक्रेटिव्ह आहेत बिलकुल. ते किती म्हणून म्हणून साठी जेव्हा आपण म्हणजे मी मी जेव्हा सेशन सुरू केले तेव्हा भाषा, मी जेव्हा विचारायची कोणाला की असा असा अभ्यास आहे, करण्याची इच्छा आहे का, तर समोरचा माणूस अगदी दिमागात सांगतो, हा हे माझं झालेलं आहे, झालेलं आहे. बापरे, असं म्हणून मोकळा डिक्लेरेशन करून की नाही माझं आहे, भगवद्गीता झाली, दासबोध माझं पाठ आहे. दासबोधाची अनेक आम्ही हे केलेत, अमुक अमुक यांच्या बरोबर केलेत, त्यांचे त्यांचे व्हिडिओ पाहिले नाही. काय आयुष्यभर दासबोध वाचला तरी तो कळला नसेल. कितीतरी, मला वाटतं 50% कळलेला असेल मॅक्झिमम. दासबोध ही वस्तू अशी आहे. किंवा भगवद्गीता घ्या किंवा पोथ्या घ्या, आपल्या गजानन महाराजांची घ्या किंवा सर्व संतांचे गाथा पोथ्या त्या घ्या. एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा दहादा वाचून सुद्धा काही काही पर्सेंटच त्यातला अर्थ कळलेला असेल. अक्षरशः काही पर्सेंट, हार्डली. इतकं प्रचंड गुप्त गुह्य ज्ञान या सर्वात लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे मी वाचलं, हे जोपर्यंत येत आहे तोंडात तोपर्यंत काहीच समजलं नाही. मग असं जेव्हा व्यक्ती म्हणायची तेव्हा मग मी नाद सोडून द्यायची. जेव्हा असं माणूस म्हणतो अच्छा नाही करतोय पण अजून जाणण्याची इच्छा आहे, कप अजून रिकामा आहे, असं जेव्हा माणूस म्हणेल तेव्हा हा ह्याच्यात काहीतरी भरता येईल, हा मग या. पण मनुष्याची प्रॉब्लेम ही आहे की सगळं झालं म्हणजे कळतंय त्यांना असं वाटतं कळलं मला सगळं. अंडरस्टँडिंग लेवल्स नाही माहिती कोणाला. तैसा कर्मारंभी जाणावा ओंकार, समर्थ साचार मुक्तीदाता. आता हे तिसऱ्यांदा का चौथ्यांदा चाललाय माझा हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास.
आणि इंटेन्शनली नाही, आपोआपच. पण दरवेळेस मला नवीन अर्थ कळतात. दरवेळेस मी ते श्रीपादांचं चरित्रामृत ऐकते, दरवेळेस 50 अर्थ मला ओपन होतात. माझी मुलगी पण मला म्हणते, आई तू किती वेळ तुला रात्री पण हे दिसतं का? मला हसायला आलं. मी काही बोललेच नाही. आत्ताच म्हणली ती मगाशी, आई तू किती वेळा ऐकलंय? अरे पण मला आज दरवेळेस पहिल्यांदा ऐकल्यासारखं वाटतं. असा अभ्यास पाहिजे, ह्याला अभ्यास म्हणतात. एकदा केलं दोनदा केलं थोडी असतं. एनिवेज, आपण काही करू नाही शकत. तैसा कर्मारंभी जाणावा ओंकार, समर्थ साचार मुक्तीदाता. स्वधर्म पाळून मिळविले धन, भावे ते अर्पण देवा लागी. आपले लेयर्स ओपन होत जातात, पेटल्सचे लेयर ओपन होतात, अंडरस्टँडिंग पेटलचे. आता ती अंडरस्टँडिंग च फ्लावर कुठे आहे ते मी नाही आता सांगणार, दॅट इज बिग सिक्रेट. बट त्याचे पेटल्स एक 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 लेअर ओपन होत जातात, त्याच्यात मेनी पेटल्स आहेत, बरेच लेयर्स आहेत. ते ओपन होतात तेव्हा तुम्हाला एक लेयरचा अंडरस्टँडिंग ओपन होतो. अशी सगळी गंमत आहे. म्हणून थांबायचं नाहीये, अभ्यासच अभ्यास अभ्यास अभ्यास, आयुष्यभर अभ्यास. कारण जीवन ही शाळा आहे, म्हणून अभ्यास थांबत नाही. स्वधर्म पाळून मिळविले धन, भावे ते अर्पण देवा लागे. ध्याने तो ओंकार करीती गोचर मग नामोच्चार मुखे त्याचा. ह्या परी ओंकार करोनी प्रकट मग तोची स्पष्ट उच्चारोनी. ध्यानात ओंकार म्हणायचा आहे, उच्चारही करायचा आहे, आणि या पद्धतीनं तो अर्थ स्पष्ट उच्चार लावून अर्थ प्रकट झाला पाहिजे. होती ते प्रवृत्त करावया कर्म, प्रणवाचे वर्म जाणोनी. हे त्याचं वर्म सिक्रेट, प्रणवाचं सिक्रेट जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत किती लाख करोड किती म्हणजे मोस्ट काउंटेबल नंबर असेल तेवढा ओंकार म्हटला तरी कळणार नाही. मुळात त्याचं सिक्रेटच नाही कळलं, वर्म नाही कळलं, त्याचा काही उपयोग नाही. अभंग प्रदीप जैसा अंधारात, ना तरी समर्थ स्नेही राणी. तैसा कर्मारंभी जाणावा ओंकार, समर्थ साचार मुक्तीदाता. स्वधर्म पाळून मिळविले धन, व्हावे ते अर्पण देवा लागी. ह्याचीसाठी अग्नी ब्राह्मणांच्या द्वारा यज्ञ व्यवहारा आरंभिती. आहवनी आदी अग्नी माझी जाण, करीती यजन यथाविधी. बहु बोलू काय नाना यज्ञ याग, आचरोनी चांग निष्कामत्वे. त्या त्या उपाधींचा करीती त्याग देती उपसर्ग तयासी ज्या. स्वधर्मे करोन मिळविले द्रव्य, शुद्ध नीती न्याय विचारुनी. ते ते देश काळ सत्पात्र पाहून, करीती ते दान भूम्यादिक. पृच्छ एकांतर चांद्रायणादिक, नाना व्रते देख आचरोनी. शरीरीचे सप्त धातू शोषोनिया, उग्र तपश्चर्या करीती ते. ऐशा परी जाण यज्ञ तपोदान, बंधक म्हणून गाजते जे. तेची तया होय मोक्षाचे साधन, ना हे पावन उच्चारिता. भाररूप होय नाव जी भुवरी, तीच जैसी तारी जळा माझी. तैसी जी बंधक तीच कर्मे देख, कैवल्यदायक येणे नामे. असो ओंकाराचे घेऊनी सहाय्य, ऐसे जे जे होय यज्ञाधिक. यज्ञ कसा करायचा त्याचं पूर्ण सांगितलंय. स्वधर्माचं पालन करून पैसा धन कमवायचंय, आणि त्या धनातनं यज्ञ संपन्न करायचंय. म्हणजे काय की डेली बेसिसवरचं जे आपलं कर्म आहे ते शुद्ध पाहिजे. कारण महिन्याच्या शेवटी किंवा रोज दिवसभर श्रम केल्यानंतरचा पैसा, डेली वेजेस किंवा मंथली, तो स्वधर्माचा पालन करून मिळवलेलं द्रव्य. म्हणजे महिनाभर चांगलं कर्म, व्यवस्थित कार्य घडलं पाहिजे हातून, तेव्हाच ते द्रव्य शुद्ध असणार आहे. नीती न्यायला विचारून केलेलं द्रव्य जे गोळा केलेलं असेल, शुद्ध नीती न्याय, म्हणजे त्याचं ऍटिट्यूड, त्याचा कंडक्ट एकदम शुद्ध सत्वगुणी असा हवा, तरच तो पैसा कामी लागेल, नाही तर गेला.
असं बघायला माणसं म्हणतात, हा आम्ही काही चोऱ्याने टेबलाखालनं पैसे नाही घेतले. आम्ही नाही, एक एक वाक्य असतं, आमच्या कष्टाचा पैसा आहे. असं एक कॉमन सेंटेन्स लोक म्हणतात. किंवा आम्ही काही ते काय ते लाच वगैरे न घेता. पण ते तरी कमसे कम ओपनली करतात लोक. पण मनाच्या आतमधनं चालू असलेलं ते कोणाला दिसणार आणि कोणाला कळणार, कोण कॅल्क्युलेट करणार? हे फार महत्वाचं आहे. हे जो तो माणूसच ऑब्झर्व करू शकतो. कारण आपल्याला दुसऱ्याच्या आतलं कळत नाही काय चाललंय. अगदी रोज आपल्या बरोबर राहणाऱ्या माणसाला आपण समजू नाही शकत. हे हा हा सहज एक कॉन्सेप्ट माझ्या मुलीबरोबर एक दिवस पता नाही स्पॉन्टॅनियसली कधीतरी डिस्कस झाला. तर ती एवढी विचारात पडली की अरे हो खरंच, आपल्या बरोबर 24 तास असलेल्या माणसं आतून माणूस कसा आहे आपल्याला कळत नाही. तिचं एकदम असं म्हणजे काय म्हणतात ना, डोक्याला असं काहीतरी खूप मोठं हे मिळालं तिला, सरप्राईज. दिस इज रियालिटी. आपल्या बरोबर जन्मभर असलेल्या माणसाच्या आतमध्ये खरं काय चालू आहे, आतूनचा लेअर त्याचा कसा आहे, नोबडी नोज. फक्त त्या त्या व्यक्तीला तो माणूस माहिती असतो, म्हणजे आपला आपला. माझ्या आत मी काय आहे हे फक्त मला माहिती, दुसऱ्या कोणाला नाही कळणार. चांगलं किंवा वाईट दोन्ही. असं आहे, इतकं सिक्रेट आतमध्ये माणूस असतो. तर त्यामुळे स्वधर्म आणि हे जे नियम दिलेले आहेत ते सगळं आचरून नीती न्याय शुद्ध सत्वगुणी तो पैसा खरं द्रव्य. ते देशकाळ सत्पात्र पाहोन करीती ते दान भूम्याधिक. आणि दान देताना तो पण सत्पात्री दान, म्हणजे जे पात्राला दान मिळणार आहे ते पात्र म्हणजे त्या बॉडीज आणि तो सोल त्याच्या आतमध्ये राहणारा तो पण चांगला पाहिजे, नाहीतर पाप आपल्याला लागतं. असं पोथ्यांमध्ये लिहिलेलं आहे. कोणालाही आपण पैसे दिले नाही चालत, तो ते पैसे घेऊन कुठे युटिलाइज करतोय, कुठे पैसे वापरतोय, त्यातनं तो काय क्रिएट करतोय ते महत्वाचं आहे. कृच्छ एकांतर चांद्रायणादिक नानाव्रते देख आचरोनी शरीरीचे सप्तधातू शोषोनिया उग्र तपश्चर्या करीती जे. ऐशा परी जाण यज्ञ तपोदान बंधक म्हणून गाजते जे. तेची तया होय. सप्तधातू म्हणजे काय? इथे म्हणलं शरीरीचे सप्तधातू, म्हणजे आपल्या आतमध्ये पाणी, त्याच्यानंतर म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये ब्लड आहे, त्याच्यानंतर मांस आहे, फॅट म्हणजे मेद आहे, अस्थी आहेत, हड्डिया, हे सगळं जे आहे रस आपल्या शरीरातला ते सप्तधातू म्हटले जातात. आणि त्यांना सगळ्यांना उग्रपणे तापवून आपण जी तपश्चर्या करतात काही लोक, त्यांच्याबद्दल म्हणलंय. शरीरीचे सप्तधातू शोषणीय उग्र तपश्चर्या करीती ते. ऐशापरी जाण यज्ञ तपोदान बंधक म्हणून गाजते जे. तेची तया होय मोक्षाचे साधन नाम हे पावन उच्चारिता. आणि हे जे सगळं करताना प्रोसेस करताना ओंकार जर साथीला असेल तर मग तो मोक्षाचं साधन बनतो. भाररूप होय नावजी नावजी भुवरी तीच जैसी तारी जळा माझी. तैसी जी बंधक तीच कर्मे देख कैवल्यदायक येणे नामे. जी नौका असते ती जमिनीवर आपल्याला अनेक लोक लागतात पाण्यापर्यंत न्यायला, पण पाण्यात अगदी सहज तरून जाते, तिथे काय कोणी धरायची आवश्यकता नसते. पाण्याबरोबर ती हलकी होऊन जाते. लकडी लकडी पाण्यावर तरंगते, लाकूड जे आहे ते. पण जमिनीवर लाकूड खूप जड जातं. तसं आहे ते. आपलं कर्म काहीही असलं अंतर्बाह्य केलेलं, ओंकाराचं हे सात शुद्ध सत्वगुणी ओंकार जर सोबत असेल तर तो हलका फुलका तारून नेला जातो. तैसी जी बंधक तीच तीच कर्मे देख कैवल्यदायक येणे नामे. असो ओंकाराचे घेऊनी सहाय्य ऐसे जे जे होय यज्ञाधिक. ते फलद्रूप होऊ पाहे जेव्हा प्रयोजिती तेव्हा तत्कार तो. त तदित्यनभिसंधाय फलं यज्ञ तपक्रिया दान क्रियाश्च विविधा क्रियन्ते
मोक्ष कांक्षी सर्व ही जगाच्या पलीकडे आहे, सर्वांसी ही पाहे ऐसे जे का. परब्रह्म म्हणजे सर्व जगाच्या पलीकडे ते एकच आहे, ब्रह्मतत्व. तया ब्रह्माचीच दाखवाया खुण, असे प्रयोजन तत् शब्दाचे. तत् ऐशा तत् ब्रह्माचे सर्वाधी म्हणून अंतरी चिंतन करोनिया. मग तो तत् शब्द उच्चारोनी चांग कर्म फल त्याग साधिती ते. तया तद ब्रह्माचे होनी अर्पण कर्मे ती संपूर्ण फलासह. मग त्याच्यामध्ये मी हे केलं तर मला किती पुण्य मिळेल, हा पहिला प्रश्न मनामध्ये येतो माणसाच्या काही कार्य करताना. चांगलं कर्म करताना लगेच पुण्याचा विचार येतो बरं, मला काय बरं मिळेल याच्याबद्दल, ते नाही पाहिजे. म्हणून कर्म फल त्याग निष्काम कर्म सांगितलेलं आहे. तया तद ब्रह्माचे होत अर्पण कर्मे ती संपूर्ण फलासह. फळ फळ काय मिळेल याचा विचारही त्यागाच आहे. भोगावया आम्हा न उरो काहीच, ऐसे वाचे साच उच्चारिती. समर्पवनी ऐसी यज्ञ यागादिक कर्मे तदात्मक ब्रह्मा लागी. धनंजया जाण कर्मबंधातून न मम म्हणून मुक्त होती. असो ओंकारे जे आरंभिले कर्म, तत्कारे ते ब्रह्मरूप झाले. तरी जवर आहे करता वेगळाच, तव अपुराच कार्यभाग. उदकी लवण विराले संपूर्ण, तरी क्षारपण उरे जैसे. तैसे सर्व कर्म ब्रह्मरूप होत होत, परी उरे द्वैत करतेपणे. आणि दुजे जो जो निपजले जाय, तो तो जोडे भय संसाराचे. ऐसे कृष्णदेव बोलती आपण, तैसेची वचन वेदांचेही. म्हणून हे न्यून काढावे भरून, होऊन लीन परब्रह्मी. परब्रह्माहून करता नवे भिन्न, ऐसे एकपण अनुभवावे. त्याच्यावर त्यांनी सोल्युशन दिलंय, न मम असं म्हणून मी करता नाही, मी करत नाहीये, मी हा संकल्पही मी केलेला नाहीये. ते सगळं घडतंय ते परब्रह्माच्या इच्छेनं मर्जीनं त्याच्या शक्तीनं घडतंय. तोच करवणारा, तोच करून घेणारा, तोच करणारा, आणि तेच तो कर्म पण तोच, असं पूर्ण तिन्ही गोष्टी तोच असलेला मी नाही. अशा स्थितीत जर केलं तर ते लागू शकतं परब्रह्मी. अदरवाईज ते आपलं नाव आलं की संपलं. ऐसे कृष्णदेव बोलती आपण, तैसेची वचन वेदांचेही. म्हणून हे न्यून काढावे भरून, होऊन या लीन परिब्रह्मी. परब्रह्माहून करता नवे भिन्न, ऐसे एकपण अनुभवावे. ह्याचीसाठी देवे योजिला सत्शब्द अभेद आनंद लाभे जेणे. कर्मे यज्ञाधिक ओंकार तत्कारी, केली जी ह्या परी ब्रह्मरूप. जया कर्मा लागी धनंजया जाण, प्रशस्त म्हणून वाखाणिती. तेथे सत शब्दाचा कैसा विनियोग, तेची सांगू चांग ऐका आता. सद्भावे साधुभावे च सदित्येत प्रयुज्यते. प्रशस्ते कर्मणि तथा सत शब्द पार्थ युज्यते. असत पदार्थाचा करोनी निरास, दाविले ब्रह्मास सत शब्दे या. पालटेना देश काल परत्वे जे, अव्यंग सहजे असे नित्य. असे अखंडित आपुल्याची ठाई, आपणची पाही आपणाते. लाभे आत्मरूप घेताची आश्रय, जेथे मिथ्या मिथ्या होय विश्वसारे. ऐस ऐशा परब्रह्मी सत सत शब्दे तल्लीन, भावे करते पण विस्मरोनी. मग ब्रह्मरूप कर्म ते प्रशस्त, ब्रह्मरूप होत करता तोही. सगळी सर्व क्रिया, क्रिया कर्म आणि कर्ता असं तीन आहे प्रत्येक ठिकाणी. कर्ता कर्म आणि क्रिया हे तिन्ही परब्रह्म स्वरूप झालं पाहिजे. करते पणही परब्रह्माकडे, क्रिया पण त्याच्याकडेच आणि कर्म पण त्याच्याकडेच. मग ब्रह्मरूप कर्म ते प्रशस्त, ब्रह्मरूप होतं करता तोही. कर्ता कर्म आणि क्रिया हे तिन्ही तोच झाला पाहिजे. म्हणजे आपला तिथे प्रेझेन्सच नाहीये, मीचा प्रेझेन्स नाहीये.
मी हा सेपरेशन नाहीये तिथे, द्वैत नाहीये, अद्वैत स्थितीमध्ये सगळं कार्य चालू आहे अशी अवस्था अपेक्षित आहे इथे. ओंकारे तत्कारे कर्म ब्रह्माकार उरे न संस्कार हाची जेथे, तेथे सत्शब्दाचे होय प्रयोजन अंतरंग कोण जाणावीही. ऐसा विनियोग सत्शब्दाचा, सत्शब्दाचा साच मी नवे देवेच सांगितला. बोलिलो हे मीच ऐसे जाणू जावे, ऐसे म्हणू जावे तरी पात्र व्हावे द्वैत दोषा. म्हणून या माझे नव्हे हे बोल, बोल हे सकळ देवाचेची. अजिबातच खूप टोकाचं भूमिका आहे ही, की जरा सुद्धा तिथे विचारांमध्ये सुद्धा लाईट शेड मध्ये सुद्धा करते पण नकोय. नुसतंच म्हणायचं मी करत नाही, अमुक करतं, आणि आपलं घोडे दौडवायचे आपल्या बुद्धीचे, इच्छांचे, वासनांचे. हा तर शुद्ध फसवणूक आहे. स्वतःची तर आहेच आहे, गुरूंची पण आहे, आणि त्या परब्रह्म तत्वाची पण आहे. आणि म्हणून ही प्रॅक्टिस अत्यंत 17व्या अध्यायात शेवटाला का आली आहे? एकरूपतेकडे गेलेला आहे तो ऑलरेडी शिकवणीमध्ये, आणि ती उच्च स्थिती इथे डिस्कस केलेली आहे. माझं नाही म्हणायचंय, नव्हे तर हे बोल, म्हणून या माझे नव्हे तर हे बोल, बोल हे सकळ देवाचेच. ती बोलण्यासाठीची ऊर्जा आहे, शक्ती आहे, ती सुद्धा त्याचीच आहे. नुसतं कर्ता कर्म आणि क्रिया नाही, तर हे सर्वस्व मी नाहीच उरलो तिथे, तोच आहे सगळा. करवणाराही तोच, माझ्या भोवताली तोच, यज्ञही तोच, अग्निही तोच, वस्तू पण तोच, आणि यज्ञ करवणारा ब्राह्मणही तोच, आणि शब्दब्रह्म तर त्याच आहे, परब्रह्माचं. त्यामुळे तेही तो. भूमीतनं वस्तू आल्या त्या मी यज्ञ कर्मात वापरतोय, त्यामुळे तेही तोच. इतका म्हणजे हे नुसतं तोंडाने नाही बोलायचंय, हे ऍक्च्युली अंडरस्टँडिंग बिहेवियर मध्ये हे कॉन्शियसनेस, बेटर वर्ड कॉन्शियसनेस मध्ये असला पाहिजे आपल्या, की मी करत नाही, मी नाही. हा आपल्या कॉन्शियसनेस मध्ये असणं आवश्यक आहे. आणि तो कॉन्शियसनेस जेव्हा हायर प्लेनवर शिफ्ट होतो ना, तेव्हा हा अ, अ, द्वैत स्थिती राहत पण नाही, अनुभवासच येतो. आणि त्या स्थितीतच काय म्हणतो आपण, मेंटेन होतो तो. त्यामुळे ती आपोआपच घडून येते. ही ही पोझिशन जी आहे डिस्कस केली आहे इथे, ती फार फार उच्च स्थिती आहे. आणि त्या स्थितीत एकदा गेला माणूस, की तो मग असं वाह्यात बडबड पण करत नाही. म्हणून या माझे नव्हे तर हे बोल, बोल हे सकळ देवाचेची. आणि काही एके परी ऐसा सहाय्यक सत शब्द सात्विक कर्मा होय. यज्ञ दानादिक सत्कर्माचे जाण, चाले आचरण यथाशास्त्र. परितया माझी प्रसंगे करोन, जातसे राहून न्यून जेव्हा. पण थोडं बहुत कुठेतरी कमी काही पडलं तर काय, थांबे जैसे सर्व शरीराचे यंत्र. एखादेची गात्र ढिले होता, गात्र म्हणजे आपले अवयव, किंवा चक्रा माझी घडता बिघाड, तेणे पडे बंद रथ जैसा. तैसे सत्कर्मासी असत्कर्म पण, येई गुणाविण एखादिया. तेव्हा ओंकाराचे आणि तत्काराचे साहित्य ते साचे घेऊन या. तया सत्कर्मांचा करी जीर्णोद्धार, स्वभावे साचार सत्शब्द हा. सत्शब्द औषधी सारखा आहे. जिथे तू कमी पडेल तिथे लगेचच ऍप्लिकेशन होतं त्याच. आपल्या सामर्थ्ये कर्मासी सत्पण, आणि असतपण फेडून या. दिव्यौषधी जैसी द्यावी व्याधीग्रस्ता, किंवा भयभीता द्यावा धीर. तैसे कर्मा माझी जे जे राहे न्यून, ते काढी भरोन सत्शब्द हा. वाटसरू लागी पळोनिया भूल, न दिसे पुढील वाट जैसी. पारख्या हातून जैसी घडे चूक, रत्न अमोलिक पारखिता. व्यवहारी हे तो जैसे घडे पार्था, तेथे येथेही सर्वथा तैशा रीती. घडोनी प्रमाद कर्म अमर्याद, होनी निषिद्ध वाटे चाले. तेव्हा तया कर्म करावया शुद्ध, सर्वथा सत्शब्द प्रयोजिती.
ओंकार तत्कार दोहोहुनी थोर, अर्जुना साचार सत्शब्द हा. लोखंडासी व्हावा परिसाचा स्पर्श, भेटावी ओढ्यास गंगा जैसी. किंवा मृता लागी करावयास जीव, अमृत वर्षाव व्हावा जैसा. तैसे दुष्कर्मासी कराया पावन, जाण प्रयोजन सत्शब्दाचे. असो सत्शब्दाचे ऐसे थोरपण, असे पार्था जाण असामान्य. नामाचे हे वर्म, जाणोनी पाहता नामची तत्वता परब्रह्म. वर्म म्हणजे रहस्य. जेव्हा नामाचं रहस्य कळतो तर ते नामच परब्रह्म स्वरूप असल्याची जाणीव होते. आणि अशा वेळेला ते नुसतं विठ्ठल 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 म्हणलेलंही पॉवरफुल असायचं. विठ्ठल प्रकट व्हायचा. संत जेव्हा त्याचा टाहो फोडून बिलकुल नाम उच्चारण करायचे तेव्हा का रिझल्ट दिसत होता. का विठ्ठल धावून येत होता, दर्शन देत होता, खाऊ खात होता हातनं, सेवा करत होता. कारण त्या नामात एवढं रहस्य सर्व संपन्न तिथे प्रकट होत होतं. तिथे मी नव्हतं, करता वेगळा नव्हता. ओम तत्सत नाम दाखवी ते स्थान, प्रकाशे जेथून दृश्य जात. हरिओम तत्सत हा मंत्र आहे ना, हरिओम तत्सत. त्याच्याबद्दल हे पूर्णपणे वर्णन केलेलं आहे. ओम तत्सत नाम दाखवी ते स्थान, प्रकाशे जेथून दृश्य जात. बोलिले जे स्थान ब्रह्म ईशा नावे, शुद्ध जे स्वभावे निर्विशेष. तया ब्रह्माचीच अंतरंग गुण, दाखविती तीन अक्षरे ही. नामा आणि ब्रह्मा अभेद आश्रय, नभा लागी होय नभ जैसे. सूर्यची तो जैसा सूर्या ते प्रकट, करी आकाशात उगवता. तैसेची ओम तत्सत नाम हे साचार, ब्रह्म साक्षात्कार घडविते. म्हणून या पार्था अक्षरे ही तीन, ब्रह्मची तू जाण मूर्तिमंत. माझे गुरु जनार्दन स्वामी खेर प्रत्येक डिसिपलला मंत्रदीक्षा द्यायचे. मागे सांगितलेलं आहे मी, पुन्हा मला आठवलं म्हणून पुन्हा एकदा कळावं म्हणून सांगते अर्थ या सगळ्याचा. तर ते चक्क प्रत्येकाचा अनुग्रह झाला की काय जो काय त्याला मंत्र दिलेला असेल मंत्र दीक्षा, 5 लाख कर, 15 लाख कर, 10 लाख कर असं सांगायचं. आणि काय ते पूर्ण सिलेबस पूर्ण द्यायचे. 5 माळा सकाळी, 5 माळा संध्याकाळी, किंवा 6 माळा सकाळी, 5 माळा संध्याकाळी, जे काय असेल ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं. आता त्यांना माहिती असायचं माणूस बघून. आता गुरूंना तर सगळं मूवीच आहे ना, मागचं पुढचं सगळंच दिसून राहिलं. त्यांना माहिती आहे हा कधी 5 लाख पूर्ण करणार, 10 लाख पूर्ण करणार. पहिले तर 5 माळा करणार का सकाळी आणि 5 संध्याकाळी. तर त्यामुळे त्या हिशोबाने ते दिलेलं असायचं. त्यामुळे माणूस तो त्याच्या स्वभावाप्रमाणे तिन्ही शरीरांच्या अळमटळम अळमटळम करत वेळ घालवत घालवत आयुष्यभर तो कधीतरी 1,00,000 होत असेल मंत्र, किंवा फार तर 2 लाख. तो काही तो 5-10च्या पर्यंत पोहोचतच नाही. कारण खूप खूप क्लिअर आहे की जेव्हा 5 लाख, 10 लाख, 15 लाख सांगितलेला आहे, याचा अर्थ तो जेव्हा ती अमाऊंट पूर्ण होणार आहे, नंबर काउंट, तेव्हा डेफिनेटली काहीतरी मोठा चेंज येणार आहे. तेव्हाच तो टार्गेट दिलेला आहे. पण मनुष्यजात पोचतच नाही. ती आपल्या प्रपंचातच इतकं लडबडलेली असते, काय विचारा. बघून सुद्धा खूप त्रास होतो. आठवतं म्हणजे आता की त्यांच्या भोवतालचे मी तर तेव्हा चाइल्डच होते, 8वी 9वी 10वी टाईप एज. पण जे बायका, स्त्रिया पुरुष आमच्या घरी यायचे किंवा आम्ही जात होतो, ते स्वामींचा भोवतालचा परिवार आठवतो आता. तर असं वाटत होत, असं आता आता वाटतंय या मोमेंटला मला आता असं वाटतं की त्यांना तिथं काय वाटत असेल. ते आपलं खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या घरदार पैसा ह्याच्याच गप्पा, लग्न मुंजी, म्हणजे काय विचार करत असतील स्वामी, असं आता माझ्या मनात विचार येतो. आपला नंबर काउंट मंत्र ते द्यायचे प्रत्येकाला मंत्र दीक्षा करताना. तर कोणी पोहोचतच नसेल या थॉट पर्यंत. तर त्याचा अर्थ असा आहे की हा जो ओम तत्सत किंवा ओमचा किंवा कुठलाही जप आपण करणार आहे, तर तेवढी लेवलची स्टँडर्डची तयारी आणि ते एक्सपेक्टेशन फार उच्च आहे.
हायेस्ट टॉप क्लास एक्सपेक्टेशन आहे मनुष्याकडनं. कारण त्याचं असं आहे की मनुष्य जन्म हा एन्जॉय करण्यासाठी घेतच नाहीये. मनुष्य जन्म आत्मा घेत जातो पटकन रिटर्न मारण्यासाठी, वापस जाण्यासाठी, म्हणजे परमात्म्यात विलीन होण्यासाठी, एकरूपतेसाठी फटाफट फटाफट जन्म घेत राहतो पाठीमागे पाठीमागे. पण इथे आल्यावर गडबडतं सगळं. सोहम सोहम म्हणता म्हणता कोहम होऊन जातं जन्मल्याबरोबर. फार दुर्दैव आहे. माणूस इथेच रमतो प्रपंचामध्ये. आणि अगदी लडबडलेल्या येता, जाऊ दे वर्णन नाही करत तर आपण फारच वाईट अवस्था. उफ. तया ब्रह्माचीच अंतरंग कोण दाखविती तीन अक्षरे ही नामा आणि ब्रह्मा भेद आश्रय नभा लागी होय नभ जैसे. सूर्याची तो जैसा सूर्या ते प्रकट करी आकाशात उगवता तैसेची ओम तत्सत नाम हे साचार ब्रह्म साक्षात्कार घडविते. म्हणून या पार्था अक्षरे ही तीन ब्रह्मची तू जाण पूर्ण मूर्तिमंत. मूर्तिमंत ब्रह्म आहे ओम तत्सत या शब्दामध्ये. पण ते जाणून अंडरस्टँडिंगने घेईल तेव्हा. यज्ञे तपसी दाने च स्थिती विसदती सदिती चोच्यते कर्मचैव तदर्थीयम सदित्येवाभिधीयते. यज्ञ तप दान घडे जे हातून कर्म पूर्णापूर्ण असो कैसे. परिपरिसाचा स्पर्श होता जैसे चोखहीन ऐसे नुरे हेमी. तैसी सर्व कर्मे केली ब्रह्मार्पण तरी होती पूर्ण ब्रह्मरूप. जैसे नदी नद सागरा मिळवून राहती होऊन सागरची तैसे पूर्णापूर्ण उरेची ना कर्मी ऐसी परब्रह्मी अर्पिताती. ब्रह्मनामाचे हे सामर्थ्य अपार बोलिलो साचार प्रज्ञावंता. तेवी एक एक अक्षराचा चांग तुझ विनियोग सांगितला. एक एक अक्षराला त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं बरं की ब्रह्मनामाचं सामर्थ्य काय आहे, कसं पाहिजे, कसं उच्चारलं पाहिजे, सगळं डिटेलमध्ये डिस्कस केलं. ब्रह्मनामाचे या रहस्य हे भले तुझं आकळले काय पार्था. तरी तुझा आता एकनिष्ठ भाव असू दे सदैव ह्याची नामी. तेणे जीवा लाभे जीवन मुक्तपण नुरोनी बंधन प्रपंचाचे. जीवनमुक्तपण म्हणजे काय? जीवन मुक्ती म्हणजे जीवनात असताना मुक्ती, सदेह मुक्ती, शरीरात असताना मुक्ती. म्हणजे काय? बांधलं नाही हे कळतं ना. मी बांधलाच नाही, मी मुक्त आहे, हे अवेअरनेसच जीवनमुक्तपण आहे. नुरोनी बंधन प्रपंचाचे. आणि मीच बांधला नाही तर प्रपंचाचं बंधनाचा संबंधच येत नाही. तरी सत शब्दाच्या विनियोगे जाणं घडे आचरण कर्माचे जे. ते तो धनंजया असे सांगोपांग अनुष्ठान चांग वेदाचे ची. अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तपम कृतम च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोऽध्यायः. परिश्रद्धाहीन सर्वथा होओन पंथ हा सोडोन दुराग्रहे. मग अश्वमेध केले जरी कोटी किंवा एकांगुष्टी दीर्घकाळ. राहोनिया उभे केली तपश्चर्या रत्ने भरोनिया दिली पृथ्वी. समुद्रा एवढे बांधिले तलाव वृथाची ते सर्व जाण पार्था. जर श्रद्धाहीनपणे श्रद्धा न ठेवता श्रद्धाहीन सर्वथा होऊन पंथ हा सोडून दुराग्रहे. जर तुम्ही व्यवस्थित सांगितले ते प्रोटोकॉलला फॉलो करून जर हे सगळं केलं तर ह्या सगळ्याच्या पलीकडे फायदा होतो. म्हणजे जेवढे कोटी अश्वमेध केले तर एकाच खूप पुण्य आहे. तर ते कोटी केले तर केवढं पुण्य म्हणा किंवा किंवा पलीकडे किती पलीकडे जाईल आत्मा उन्नतीच्या मार्गावर, त्याचं कंपॅरिझन सुद्धा होऊ नाही शकत. समुद्रा एवढे बांधले तलाव वृथाची ते सर्व जाण पार्था. खडकी ती व्हावी जैसी मेघवृष्टी की द्यावी आहुती राखे माझी. किंवा सावलीसी द्यावे आलिंगन हणावे गगन किंवा आते. तैसा आगवा तो व्यर्थ खटाटोप यज्ञ दान तप इत्यादींचा. काहीच ना जोडे तेल किंवा पेंड गाळीता दगड घाण्या माझी. होते तैसे राहे दारिद्र्य ते काठी.
दारिद्र्य ते गाठी श्रमोनी शेवटी काय लाभ ना तरी पदरी आपुली आजरी बांधिती शिधोरी खापरीची तरी निवारी ना जैसी ती भुकेस घडे उपवास जावे तेथे तैसे यज्ञ तपदान तीन प्रकार यज्ञ तपदानादिक जाण विनियोगे विण केले जे जे तेणे इहलोकी नोहे सुख भोग कोठोनी तो मग परलोकी विनियोग म्हणजे अर्थ समजल्याशिवाय जर हे तीन गोष्टी केल्या यज्ञ तप आणि दान आणि त्याच्यात सुद्धा तीन श्रद्धात्रय विभाग त्यांनी सांगितला त्यातला सात्विकाचा प्रकार तिन्हीतला आणि तो सुद्धा रहस्य जाणून जर नाही केला तर तो व्यर्थ आहे आणि त्याचा पूर्ण अर्थ जाणून घेतला तर मग त्याचं अमाप आहे त्याचं कॅल्क्युलेशन डोक्याच्या पलीकडे आहे तेणे इहलोकी नो हे सुख भोग कोठोनी तो मग परलोकी म्हणे कौंतेया करावा जो धंदा ब्रह्मनाम श्रद्धा सांडोनिया इह इह परलोकी तो वृथा क्षीण देव नारायण बोले ऐसे जणू पंचानन पाप कुंजरांसी त्रिताप तमासी भास्कर जो वीर नरहरी श्रीधर मुरारी बोले तो श्रीहरी ऐसे जेव्हा तेव्हा पौर्णिमेचा चंद्र जैसा परी चांदण्या माझारी लीन व्हावा तैसा एकाएकी भक्त तो अर्जुन जाहला तल्लीन निजानंदी जेणे बाणाग्रांनी संग्राम हा वाणी घेतसे मापोनी जीवितासी तेथे कैसा पार्थ कर्कश प्रसंगी राज्य उपभोगी स्वानंदाचे अर्जुना वाचोन आणिकाचे ठाई भाग्योदय नाही ऐसा आज संजय तो बोले कौरवांचा राया गुण देखोनिया शत्रूचेही वाटे आम्हा लागी आत्मसुखदाता गुरुची सर्वथा लाभला हा जरी पुसताना देवासी अर्जुन तरी देव ज्ञान सांगते का मग आम्हा लागी कैसा परमार्थ जोडता हा येथ ऐशा रीती खरं आहे त्याने विचारलं ना आपल्याला पण म्हणूनच मिळालं त्याने प्रश्न नसते विचारले अज्ञान प्रकट नसतं केलं तर पता नाही कसं झालं असतं जगात पण तो प्लॅन होता जन्म मरणाच्या चक्री गोते खात होतो अंधारात अज्ञानाच्या परिमंदिरात आत्मप्रभेची प्रवेशलो राया आज येथे आम्हा तुम्हावरी एवढा हा थोर केला उपकार पण दुसते म्हणून हा वाटे व्यासांचा बंधूच होय आम्हासाच गुरुदेव मग मनी म्हणे पुरे करू बोल ना तरी खुपेल राया लागी तो तिथे हात हे करत बसला असेल चुरडत की कधी हा मरतो आणि हा आपला वर्णन करतोय व्यासांचा बंधू म्हणून गुरुदेव मानून पण तो उगीच टोचायचं त्याला आपण आपलं थांबावं अहो श्रोते जन पार्थ गुणगान संजय ठेवून एकीकडे आणि म्हणून ना आपण कृतकृत्य आणि आपलं समर्पण असलं पाहिजे या शक्तींच्या समोरी म्हणजे ग्रॅटिट्यूड म्हणतो इंग्लिशमध्ये आपण की त्यानं हे सगळं घडवलं म्हणून ती एक एक ना हे तुकाराम तुकाराम गाथेमध्ये एक श्लोक आहे की चिंधीला सुद्धा ज्यांनी रत्न पकडून ठेवलं अनेक वर्ष सांभाळून ठेवलं ती चिंधी म्हणजे आपण ती फाटकं वस्त्र म्हणून नंतर फेकून देतो त्याच्यातलं काहीतरी मौल्यवान असतं तर ठेवून घेतो कपडा फाटलाय म्हणून फेकून देतो पण तो श्लोक असा आहे तो मला फार भावला होता चिंधीचे उपकार सुद्धा विसरू नका असं तुकाराम महाराजांनी त्या अभंगाच्या मार्फत सांगितलेलं आहे अभंग आता माझा पाठ नाहीये पण मला अर्थ ग्रहण केलाय त्यामुळे तो मला लक्षात आहे चांगला तो माझा कोरला गेला इथे की चिंधीचे उपकारही विसरू नका मानायला तिचे पण उपकार माना तिला कमी लेखू नका तिचं महत्व फार आहे कारण तिने रत्नाला जोपासलं इतकं वर्ष आणि ते रत्न आज तुम्हाला सापडल्यानंतर ते प्रोटेक्टेड होतं ते चिंधीमध्ये चाहे ती फाटलेली असेल पण तिचा अपमान करू नका तिला फेकू नका तिचा अवमान करू नका तसं आहे ते कोणाच्या मार्फत आपल्याला मिळते त्याचा अपमान करू नका कोण मीडियम बनताय त्याचा अपमान करू नका त्याला परमात्म्या समानच मानणं अपेक्षित आहे कारण ते मीडियम आहे असं आहे असा त्या श्लोकाचा त्या अभंगाचा अर्थ आहे जो अभंग गाथेमधला आहे तो मग मनी म्हणे पुरे करू बोलो ना तरी खुपेल राया लागी अहो श्रोते जन पार्थ गुणगान
संजये ठेवून एकीकडे, पार्थे मागुती जे देवासी पुसले, बोलू आरंभिले त्याची मग. त्याची पुढे आता सांगेन तुम्हास, ऐका म्हणे दास निवृत्तीचा. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी सप्तदशोऽध्याय. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. आज आपला 17वा अध्याय संपला.